नंदुरबारमध्ये पोलिसांचा धडाका, 7 धारदार तलवारी जप्त, आरोपी ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखेने नंदुरबार शहरातील चिराग गल्ली येथे धाडसी छापा टाकत आरोपी अदनान खान सबदन खान पठाण वय 30 याच्या घराच्या छतावरील कबूतर खाण्या शेजारी व पाण्याच्या टाकीच्या आडोशाला लपवून ठेवलेल्या 24,000 रुपये किमतीच्या 7 धारदार लोखंडी तलवारी हस्तगत केल्या। या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात एकच खळबळ उडाली असून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 425 अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर 746/2026 दाखल करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकास गुंजाळ, मुकेश पवार तसेच पोलीस अंमलदार दिनेश चित्ते, जितेंद्र पाडवी, सुनील येलवे, मुकेश तावडे, मोहन ढमढेरे, चेतन साळवे, मनोज महाजन, विनोद पाटील, रामेश्वर चव्हाण, हेमंत बारी, कल्पेश मोरे, अभय राजपूत, रोहिणी धनगर यांच्या पथकाने यशस्वी कारवाई पार पाडली। अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर नंदुरबार पोलिसांची करडी नजर असून असा प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, नंदुरबार। सहसंपादक अनिल बोराडे। काल पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना बातमी मिळाली होती। नंदुरबार शहरामध्ये चिराग गल्ली या ठिकाणी इसम नामे अदनान खान सबदन खान पठाण हा त्यांचे घरामध्ये धारदार लोखंडी बनावटीच्या तलवारी गैरकायदा कब्जात बाळगून असल्याची बातमी मिळाल्याने त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता आरोपिताच्या राहते घराच्या छतावर कबूतरखाना आहे, त्याच्या बाजूला पाण्याच्या टाकीच्या आडोशाला 24,000 रुपये किमतीच्या 7 लोखंडी धारदार तलवारी मिळून आलेल्या आहेत। आणि त्या अनुषंगाने आपले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल 699 अभय राजपूत यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्यानुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर नंबर 746/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 425 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।